Hello students, welcome in this video. In previous video, we learn methods of writing sets. Two methods of writing sets. First, listing method and second, rule method. Today, we are going to study types of sets. विद्यार्थ्यांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण संच लिहिण्याच्या पद्धती अभ्यासलो. ज्यामध्ये पहिली पद्धत यादी पद्धती आणि दुसरी गुणधर्म पद्धती होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संचाचे प्रकार अभ्यासणार आहोत. टाइप्स ऑफ सेट्स. फर्स्ट टाइप सिंगलटॉन सेट, ज्याला मराठीमध्ये एक घटक संच म्हणतात. त्याची व्याख्या काय पहा. The definition of singleton set: a set consisting of a single element is called a singleton set. एक घटक संच असं आपण मराठीत म्हणतो. त्यावरूनच आपल्याला व्याख्या अशी तयार करता येते, ज्या संचात फक्त एकच घटक असतो त्या संचाला एक घटक संच म्हणतात. सिंगल एलिमेंट. A set consisting of single element is called a singleton set. ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो त्या संचाला आपण एक घटक संच असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, A is the set of even prime numbers. आता A हा संच कसा आहे तर सममूळ संख्यांचा संच आहे. You know, 2 is only one even prime number. 2 ही एकमेव मूळ संख्या आहे. आपलं उदाहरण काय पहा. ए हा संच असा आहे की ती सममूळ संख्या आहे आणि 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. या व्यतिरिक्त आपल्याला दुसरी कुठली सममूळ संख्या भेटते का पहा. नाही भेटत. म्हणजे आपल्याला इथं समजलं की या संचामध्ये फक्त एकच घटक आहे, तो म्हणजे कोणता. 2. इन दिस सेट ए देर इज only one element, single element, which is this single element 2. Hence, set A is known as singleton set. Why? Because this set consists only one element 2. म्हणून संच A हा एक घटक संच आहे, कारण या संचामध्ये फक्त एकच घटक आहे. म्हणून याला आपण काय म्हटलं, एक घटक संच. व्याख्या काय तर ज्या संचात फक्त एकच घटक असतो अशा संचाला आपण एक घटक संच असे म्हणतो. त्याच्यानंतर आणखी एक उदाहरण पाहू आपण. ते दुसऱ्या उदाहरणामध्ये पहा. सेकंड एक्झाम्पल, D is a set of all y such that y is a natural number. D is a set of all y such that y is a natural number, but this y is greater than 4 and smaller than 6. This is important. तो जो y आहे तो y कसा आहे तर 4 पेक्षा मोठा आणि 6 पेक्षा लहान आहे असं म्हटलेलं आहे. आता ते सांगत असताना आपण कसं सांगतो पहा. You know, here D is a set of all y. Y is a natural number. Y is a natural number and greater than 4, less than 6 असा उल्लेख केलेला आहे तिथं. आता इथं आपल्याला असं सांगितलेलं आहे की हे जो y आहे तो y हा या 4 पेक्षा मोठा आणि 6 पेक्षा लहान असावा. मग आपल्याला समजते की 4 पेक्षा मोठी आणि 6 पेक्षा लहान अशी एकच संख्या आहे नैसर्गिक, ती कोणती तर 5. यावरून आपल्याला कळले की पुन्हा या D या संचामध्ये फक्त एकच घटक आहे. अगेन हियर इन दिस सेट D only one element consists. Hence, set D is a singleton set.
यावरून आपल्याला कळले की संच डी हा काय आहे तर एक घटक संच आहे. सिंगल एलिमेंट, इफ अ सेट कन्सिस्ट सिंगल एलिमेंट देन इट इज नोन ॲज सिंगलटन सेट. असा हा झाला आपला पहिला प्रकार, जो की तो एक घटक संच होता. यानंतर आपण दुसरा प्रकार पाहूया, एम्प्टी सेट और नल सेट, ज्याला मराठीमध्ये रिक्त संच म्हणतात. यू नो वर्ड एम्प्टी, एम्प्टी मीन्स रिक्त. सेकंड नेम नल सेट अल्सो. आता पुन्हा या व्याख्येवरूनच, या शब्दावरूनच आपल्याला त्याची व्याख्या कळते की इफ देअर इज नॉट अ सिंगल एलिमेंट इन द सेट which satisfy the given condition, then it is called a null set or an empty set, not a single element. In other words, if a set having no element is known as also empty set. ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्या संचाला आपण काय म्हणतो, रिक्त संच म्हणतो. ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्या संचाला आपण रिक्त संच असे म्हणतो. रिक्त म्हणजे रिकामा. इफ देर इज नॉट अ सिंगल एलिमेंट इन द सेट विच सॅटिस्फाय द गिवन कंडिशन देन इट इज कॉल्ड नल सेट और एम्प्टी सेट. यू नो सिंपली डेफिनेशन, सिंपल. इफ अ सेट हॅव्हिंग नो एलिमेंट देन इट इज नोन ॲज ऑल्सो एम्प्टी सेट. अशी सुद्धा आपल्याला त्याची व्याख्या करता येते. Then null set is represented by this curly bracket or a symbol phi. आता तो जो रिक्त संच आहे, तो रिक्त संच दर्शवण्यासाठी हा आपला महिरूपी कंस, कारण आपण जे काही घटक लिहितो ते या रिक्त संच म्हणजे महिरूपी कंसात लिहितो. पण या एम्प्टी सेटची डेफिनेशन काय, देर इज नो एलिमेंट, देर इज नो एलिमेंट, दिस इज एम्प्टी. हेन्स धिस सिम्बॉल stands for null set or this symbol phi. This is known as phi, phi, phi. This is the symbol of empty set or null set. Both symbols are used for empty set. Then you know example, B is a set of all x such that x is a natural number between 2 and 3. आता आपल्याला इथं दुसरं उदाहरण काय सांगितलं आपण की तो जो संच बी आहे, तो बी हा संच असा आहे की ती नैसर्गिक संख्या आहे, पण ती नैसर्गिक संख्या 2 आणि 3 या दोघांच्या मधली असावी असा म्हटलेला आहे. यू नो विच इज द नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3? There is no natural number between 2 and 3. 2 आणि 3 या दोहेंच्या मध्ये येणारी एकही नैसर्गिक संख्या नाहीये. 2 च्या नंतर आपण लागलीच 3 म्हणतो. Hence this set B have no element. म्हणजे या संच बी मध्ये पुन्हा एकही घटक नाही. यावरून आपल्याला सांगता येतो की बी हा संच कसा आहे तर रिक्त संच आहे. सेट बी इज an empty set. Why? Because this set have no element. कारण या संचामध्ये एकही घटक नाहीये. पुन्हा सेकंड एक्झाम्पल, P is a set of all y such that y is a even prime number greater than 2. आता इथं दुसरं उदाहरण आपण असं घेतलेलं आहे की P हा अशा वायचा संच आहे की y ही 2 पेक्षा मोठी सममूळ संख्या आहे. आताच आपण असं अभ्यासलं होतं की 2 इज ओनली वन इवन प्राइम नंबर बट नो एनी greater even prime number than 2. Hence also this set P is an empty set. म्हणून या संच P ला आपण रिक्त संच असे म्हणतो. Set P is an empty set or null set. This is a second type of set. तर हे असं आपण दुसरा प्रकार पाहिलं
की तो कोणता होता, रिक्त संच. त्यानंतर तिसरा प्रकार पहा. थर्ड टाइप ऑफ सेट इज फायनाइट सेट, मीन्स संत संच. इफ अ सेट इज अ नल सेट or number of elements are limited and countable, then it is called a finite set. If a set is null set or number of elements are limited and countable, then it is called a finite set. आता इथे शांत संचाची व्याख्या काय होते पहा. जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते व मोजता येते त्या संचाला आपण शांत संच म्हणतो. परत पहा, जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते आणि मोजता येते त्या संचाला आपण शांत संच म्हणतो. A set is a null set or number of elements are limited and countable, then it is called a finite set. For example, C is a set of all p such that p is a number from 1 to 22 divisible by 4. C हा अशा p चा संच आहे. C हा अशा p चा संच आहे. परत पहा, C is a set of all p such that p is a number from 1 to 22 divisible by 4. तर C हा अशा p चा संच आहे की ते p हे 1 ते 22 पर्यंतच्या संख्या आहेत ज्या 4 ने भाग जाणाऱ्या आहेत. डिव्हिजिबल बाय 4. तर आपल्याला 1 ते 22 पर्यंत ज्या संख्या आहेत त्यामध्ये 4 ने भाग जाणाऱ्या कोणत्या, तर सुरुवातीला जर बघितलं तर 4, पुन्हा 8, 12, 16, 20 असं आपल्याला एकूण इथे किती घटक भेटले, 5. या संचातील घटकांची संख्या आपण मोजतो. हियर द नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड, काउंटेबल. यू नो हाऊ मेनी एलिमेंट्स आर इन दिस सेट, 5. मीन्स द एलिमेंट्स आर काउंटेबल. लिमिटेड म्हणजे मर्यादित आहेत, अमर्याद नाही आहेत. यावरून आपण सांगू शकतो की सेट सी इज अ फायनाइट सेट, म्हणजे संच सी हा कसला आहे तर शांत संच आहे. सेट सी इज अ फायनाइट सेट. सेकंड एक्झाम्पल. तर सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे पहा. B is a set of, sorry, A is a set of all B such that B is a book in your school library. आता A नावाचा संच जो आहे त्या संचामध्ये ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या म्हटलेलं आहे. आपल्या ग्रंथालयात किती पुस्तके असतील आपण मोजू शकतो. You know number of books in school library countable, also limited, मर्यादित असतात. जेवढी आपली लायब्ररी असेल, जेवढी पुस्तके बसतील तेवढे त्या लायब्ररीत राहणार, म्हणजे आपण निश्चित मोजू शकतो. मीन्स दिस इज काउंटेबल आणि लिमिटेड, मर्यादित असणार, त्याच्यापेक्षा अधिक तर राहणारच नाही. म्हणजे इथं पुन्हा आपली व्याख्या इथं योग्य प्रमाणात येते. कोणती? द नंबर ऑफ एलिमेंट्स इन दिस सेट is countable and limited. Hence set C, set A is a finite set. यावरून संच A हा कसला संच आहे तर शांत संच आहे. हे तिसरा प्रकार झाला. यानंतर आपण चौथा प्रकार अभ्यासूया, जो आहे यू नो also the fourth type of set is infinite set. You know third type of set finite, fourth infinite set. तिसरा प्रकार काय होता? शांत संच. हा आहे अनंत संच. You know in finite set
number of elements are limited and countable, but in infinite set number of elements in a set is unlimited and uncountable. These two words important. Then the set is called infinite set. ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद आणि मोजता येत नाही त्याला आपण अनंत संच म्हणतो. If a number of elements in a set is unlimited and uncountable, then the set is called a infinite set. Keep in mind two words, unlimited and uncountable. Example first, n is a set of all p such that p is a natural number. You know natural numbers are uncountable. मोठ्यात मोठे आपल्याला सांगताच येत नाही. सुरुवात आहे माहिती आहे पण त्याचा शेवट माहित नाही. मीन्स हिअर द नंबर ऑफ एलिमेंट्स आर अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल. हेन्स सेट n इज इनफायनाइट सेट. यावरून आपण म्हणतो की जो संच n आहे तो संच n हा कसा आहे तर अनंत संच आहे. इथं n पाहिजे, संच n हा अनंत संच आहे असं आपल्याला लक्षात येते. त्यानंतर दुसरं उदाहरण पहा. F is a set of all A such that A is stars in the sky. आता इथं F हा असा संच आहे, F हा अशा Aचा संच आहे की ती A हे काय आहेत, आकाशातील तारे आहेत. स्टार्स इन द स्काय, स्टार्स इन द स्काय. आता आपल्याला आकाशातली तारे मोजता येत नाहीत, अगणित असतात, असंख्य असतात, हे आपल्याला माहिती आहे. तर मग आता इथं आपण काय म्हणतो की हा संच अनंत आहे, कारण तारे अनंत आहेत. मोजण्यास सुरुवात केला तर संपणार नाहीत. अमर्याद, मोजता येत नाही. यावरून आपण म्हणतो की संच F हा कसला आहे तर अनंत संच आहे. इन दिस सेट F the elements are uncountable and unlimited, hence set F is a infinite set. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण इथं संचाचे 4 प्रकार अभ्यासलो. यू नो, फर्स्ट टाइप सिंगलटॉन सेट, सेकंड एम्प्टी सेट, थर्ड फायनाइट सेट, फोर्थ इनफायनाइट सेट. असे हे आपण संचाचे 4 प्रकार अभ्यासलो. ज्यामध्ये पहिला प्रकार होता, मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, एक घटक संच. दुसरा रिक्त संच, तिसरा शांत संच, तर चौथा अनंत संच. असे हे संचाचे जे 4 प्रकार आहेत, हे 4 प्रकार आपल्या लक्षात आले का पहा. आता या 4 प्रकाराला अनुसरून आपल्याला जी उदाहरणं अभ्यासायची आहेत त्यांची व्याख्याही आपल्याला पूर्णपणे लक्षात असेल तर आपण ती उदाहरणे सोडवू शकतो. त्यामध्ये महत्त्वाचा एक टप्पा असा आहे, यू नो, इम्पॉर्टंट नोट, एन एम्प्टी सेट इज अ फायनाइट सेट. जेही रिक्त संच असतील ते शांत संच आहेत. रिक्त संच हा शांत संच असतो, कारण व्याख्येमध्येच होतं, हो ना. इफ अ set is a empty, hence empty set is a finite set. Then you know, n for natural number, w for whole number, I for integer, q for rational number, r for real number. These all number of sets are always infinite. Why? हे सर्व संख्याचे जे घटक आहेत, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, हे सर्व संख्यांचे जे संच आहेत हे नेहमी आपण काय म्हणतो, अनंत संच. कारण मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या किंवा पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या सांगता येत नाही. मीन्स हिअर इन ऑल दिस सेट
number of elements are uncountable. Hence, these sets are infinite sets. These two notes are important. यानंतर आपण आपल्या प्रॅक्टिस सेट मधला एक प्रश्न अभ्यासूया. तो तिसरा प्रश्न आहे आपल्या प्रॅक्टिस सेट मधला. विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स अँड व्हाय. प्रश्न काय म्हणलेला आहे पहा, खाली दिलेली जी काही उदाहरणे आहेत त्यापैकी रिक्त संचाची कोणती आहेत ते सांगून आपल्याला कारण सांगायचं आहे. तर प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण सांगायचं आहे. व्हाय असं म्हटलेलं आहे. त्यामधलं पहिलं उदाहरण, फर्स्ट एक्झाम्पल, A is a set of all A such that A is a natural number smaller than 0. A हा अशा A चा संच आहे की A ही नैसर्गिक संख्या शून्यापेक्षा लहान आहे. आता हा जो A आहे तो A कसा आहे, शून्यापेक्षा लहान. You know natural numbers are started from 1. Here spelling mistake, you make it correction. Natural numbers are started from 1 and A is a natural number is given, and which is this condition, smaller than 0, means there is no element. A ही संख्या शून्यापेक्षा लहान आहे असं म्हटलंय आणि ती नैसर्गिक असावी असं म्हटलंय. आपल्याला माहिती आहे लहानात लहान, स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज 1. हेन्स हिअर रिझन A इज लेस दॅन 0. A हा शून्यापेक्षा लहान आहे असं दिलेली आहे आणि नैसर्गिक संख्या ह्या शून्यापासून सुरुवात होतात आणि इथं A ही नैसर्गिक संख्या आहे असं म्हटल्यामुळं आपण सांगू शकतो की A हा रिक्त संच आहे. सेट A is an empty set or phi. Why? You know there is no natural number smaller than 0 because natural numbers are starting from 1. नैसर्गिक संख्या ह्या 1 पासून सुरुवात होतात आणि शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या तर सांगताच येत नाही. म्हणून A हा कसला संच आहे तर रिक्त संच आहे. संच A हा रिक्त संच आहे. दिस इज द सिम्बॉल. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण काय दिलेलं आहे पहा. सेकंड एक्झाम्पल, B is a set of all x such that x square is equal to 0. आता हे बघितलं तर आपल्याला इक्वेशनच्या स्वरूपात दिसते. B हा अशा x चा संच आहे की x वर्ग बरोबर 0. आता हे जे समीकरण दिलेलं आहे याला आपण बाहेर घेऊ. x square is equal to 0. This is given. This is element. Then by taking square root of both sides, you know x is equal to in square root 0. X, you know the square root of 0 is 0. Therefore x is equal to 0. What is x? This is the element. Which element? 0 is an element. Means this set B consists one element. म्हणजे आपल्याला कळले की या संच B मध्ये 0 हा एक घटक आहे. In this set B there is one element. Which element is 0? Whether this is empty set? No. Hence set B is not an empty set. म्हणून संच B हा रिक्त संच नाही. का तर त्या संचामध्ये आपल्याला कळले की हा जो भाग आपण सोडवल्यानंतर त्यामध्ये एक घटक आहे असं सिद्ध झालं. म्हणून आपण म्हणतो की संच B हा रिक्त संच नाही. Set B is not an empty set. Why? Because this set consists one element. Means this set, you know which type of set? Singleton set. Why? There is one element. If a set consists one element, then it is a singleton set. हा एक घटक संच आहे असं आपण म्हणू शकतो कारण यामध्ये एका घटकाचा समावेश आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण पाहूया आपण. थर्ड एक्झाम्पल, C is a set of all x such that 5x minus 2 is equal to 0 and x belongs to n. C हा अशा x चा संच आहे
की 5x वजा 2 बरोबर 0. पुन्हा इथं आपल्याला इक्वेशनच्या स्वरूपात दिलं. जसं या अगोदर x वर्ग बरोबर 0 दिलं होतं, तसं आता इथं काय दिलेलं आहे तर 5x वजा 2 बरोबर 0. आणि ते जे x आहे मीन्स धिस एलिमेंट बिलॉंग्स टू n मीन्स नॅचरल नंबर. जेही x आहेत, जेही घटक आहेत, ते घटक काय असावे? नैसर्गिक संख्या असावी. जसं या अगोदर आपण x वर्ग बरोबर 0 हे सोडवलं होतं, तसं इथं सुद्धा 5x वजा 2 बरोबर 0 याला आपण सोडवावे. दिस इज इक्वेशन. यू नो हाऊ टू सॉल्व दिस इक्वेशन. This -2 becomes +2. This into 5 becomes divide. Means you get x is equal to 2 by 5. This is the element, but this element belongs to natural number. परंतु हे घटक नैसर्गिक संख्या असावे अशी अट आहे. म्हणजे आता इथं आपण असं सांगतो की 2/5 इज नॉट अ नॅचरल नंबर. 2/5 ही नैसर्गिक संख्या नाही. 2/5 does not belongs to n. But which condition is given? X belongs to n. Therefore, C is equal to empty set. म्हणून संच C हा रिक्त संच आहे. Set C is an empty set. तर असं दिलेले संच हे रिक्त संच आहेत किंवा नाहीत हे ओळखता येते. फक्त व्याख्या माहित असावं. तर आपली ती उदाहरण आपलं क्लिअर होते. त्यानंतर तुमच्याच पुस्तकातील प्रश्न क्रमांक आपण दुसरा पाहूया. सेकंड एक्झाम्पल, सेकंड क्वेश्चन. यू नो विच इज द सेकंड क्वेश्चन. राइट विथ रीजन which of the following sets are finite or infinite. खाली जे काही संच दिलेले आहेत त्या संचापैकी कोणती संचाची उदाहरणे हे शांत आहेत आणि कोणती अनंत आहेत ते आपल्याला कारणासहित लिहा म्हटले. खालीलपैकी कोणते संच शांत व कोणते संच अनंत आहेत ते सकारण लिहायचे. कधी कधी आपल्याला फक्त विदाउट रिझन कारण विचारलं जात नाही, तेव्हा आपण केवळ एका ओळीमध्ये लिहू शकतो की तो संच कसा आहे. पण रिझन म्हणल्यानंतर लिहायचं. तर त्यातलं पहिलं उदाहरण, फर्स्ट एक्झाम्पल. A is a set of all x such that x is greater than less than 10. But this x is a natural. ए हा अशा एक्सचा संच आहे की तो एक्स हा 10 पेक्षा लहान असावा. एक्स इज लेस दॅन 10 अँड दीज नंबर्स आर नॅचरल नंबर. इथं आपल्याला असं कळायला लागले की या संचातले घटक आपण किती येणार हे निश्चित सांगू शकतो. हिअर द नंबर ऑफ एलिमेंट्स आर काउंटेबल अँड लिमिटेड. 10 पेक्षा लहान म्हटले नैसर्गिक संख्या असावी म्हटलेलं आहे, तर आपण तो संच यादी पद्धतीने लिहू शकतो. A इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 अप टू डॅश 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 9. जास्त घटक येत असतील तर मधले घटक सोडून आपण शेवटचा एक घटक लिहावा, तर मध्ये ते घटक आहेत असं सिद्ध होते. नंबर ऑफ एलिमेंट्स इन दिस सेट्स आर काउंटेबल अँड लिमिटेड इन सेट ए. एन सेट ए इज फायनाइट सेट. संच ए मधील घटकांची संख्या ही मर्यादित आहे आणि मोजता येते. यावरून आपण म्हणतो की तो संच ए हा शांत संच आहे. तर हे पहिलं उदाहरण झालं त्यातलं. तर दुसरं पहा. बी इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट. बी इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट y is less than -1, and this y is here not in natural number, here integers. आता आपल्याला ऋण 1 पेक्षा लहान संख्या पाहिजे. मग ते लिहित असताना आपण कसं लिहिणार? अप टू डॅश 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 -4 -3 -2 -1. आता 0 घेतला तर ती मोठी होते, 1 घेतला तर त्याहून मोठी होते. तर ऋण 1 पेक्षा लहान म्हटले आणि ते काय असावेत?
पूर्णांक. म्हणून आपण इथं सुरुवात कशी केली, डॅश 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 -4 -3 -2 -1. आता हे यादी पद्धतीने लिहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की या संचातील घटक हे आपल्याला मोजता येत नाही, अमर्याद आहेत. Here number of elements are uncountable and unlimited in set B. Hence set B is a infinite set. Set B is a infinite set. Why? Here number of elements are uncountable and unlimited. You know which word is important? Uncountable and unlimited. These words are very important. यामध्ये आपण दोनच शब्द महत्वाचे आहेत. एक म्हणजे त्या संचातील घटक हे कसे आहेत, अमर्याद आणि मोजता येत नाहीत. Hence set B is a infinite set. त्यानंतर तिसरं उदाहरण पाहूया आपण. C is equal to set of students of class 9 from your school. आता जो सी संच आहे तो कसा आहे, तर तुमच्या शाळेतील 9वी वर्गातील विद्यार्थ्यांचा संच आहे. आता आपल्या शाळेमध्ये जो 9वीचा वर्ग असेल त्यामधले विद्यार्थ्यांची संख्या आपण मोजू शकतो, मोजता येत नाही असातला भाग नाहीये. नंबर ऑफ स्टुडंट्स इन क्लास 9 countable and limited. So which is the reason number of students are countable and limited in set C. संच C मधील विद्यार्थ्यांची संख्या ही मोजता येते आणि मर्यादित आहे, म्हणून संच C हा शांत संच आहे. Which word important? Countable and limited. मोजता येते आणि मर्यादित आहे. चौथं उदाहरण, फोर्थ एक्झाम्पल, set of people from your village. Set of people from your village. आपल्या गावातील लोकांचा संच. You know here also number of people are countable and limited. पुन्हा या संचामधले जे कोणी लोक असतील ते लोकांची संख्या आपण मोजू शकतो. आपल्या गावची लोकसंख्या किती आहे म्हणजे की आपण सांगू शकतो 10,000 15,000 छोटं गाव असेल. Means here number of people are countable and limited in this set. Hence this set is a finite set. म्हणून हा संच कसा आहे तर शांत संच आहे. त्यानंतरचं उदाहरण पहा, सेट ऑफ apparatus in laboratory. Set of apparatus in laboratory. तुमच्या प्रयोगशाळेतील जे काही साहित्य असते त्या साहित्यांचा संच. आपण आपल्या प्रयोगशाळेमध्ये गेल्यानंतर आपल्या प्रयोगशाळेत काय काय साहित्य आहे ते मोजू शकतो. किती टेस्ट ट्यूब आहेत मोजू शकतो, चंचुपत्र किती आहे सांगू शकतो. जे काही साहित्य असेल ते आपण मोजतो. म्हणजे मीन्स हिअर number of apparatus are countable and limited in given set. Hence also this set is finite set. Countable, limited, uncountable, unlimited. These two words are important. If number of elements are countable and limited, then set is a finite set. If number of elements in the sets are uncountable and unlimited, then we say the set is infinite set. The sixth example, set of whole numbers. Set of which numbers? Whole numbers. W for whole. पूर्ण संख्यांचा संच. आत्ताच आपण एक नोट अभ्यासलेली होती. All natural, whole, real, then integers. These are which type of set? Infinite set. पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या हे जे सर्व काही आहेत हे सर्व अनंत आहेत, कारण आपण त्यामधले निश्चित घटक किती आहेत हे सांगू शकत नाही. मीन्स हिअर होल नंबर्स आर अनकाउंटेबल अँड अनलिमिटेड. हेन्स दिस सेट इज इनफायनाइट सेट. म्हणून हा संच कसला आहे तर अनंत संच आहे. ऑल्सो इन 7th एक्झाम्पल
In a seventh example, set of rational number. Again here rational number denoted by Q. Rational numbers are uncountable and unlimited. परिमेय संख्या या सुद्धा कशा आहेत, मोजता येत नाही आणि अमर्याद आहेत. Hence this set is a infinite set. म्हणून हा संच सुद्धा कसा आहे तर अनंत संच आहे. असं हे तुमच्या प्रॅक्टिस सेट मधला जो प्रश्न होता आपण अभ्यासलेल्या भागाशी संबंधित तो आपण अभ्यासलेला आहे. सर्व व्याख्या व्यवस्थित पहा, व्याख्या समजून घ्या आणि उदाहरणे सोडवा आणि त्यानंतर तुम्हाला जो काही गृहपाठ दिलेला आहे, होमवर्क म्हणून दिलेला असतो, तो तुम्ही पूर्ण करावा. तर आजचा आपला इथं व्हिडिओ हा संपला. टुडे हिअर वी स्टॉप दिस व्हिडिओ. सी यू टुमारो. थँक यू.